श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. 17 मे 2026 रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल आणि या अधिक मासाला मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळे अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन मास म्हणून म्हटले जाते. या महिन्यात भगवान विष्णू स्वतः स्वामी या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यात विष्णू पूजा, राम नाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हटले जाते. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमाचे पालन केले पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे आणि या महिन्यामध्ये केलेल्या छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं. पण चुकीच्या गोष्टी जर केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या चुका कराव्या व कोणत्या चुका अजिबात करू नये. 99% लोकांना माहीत नसेल त्या चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे व काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही, म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रोज भगवान विष्णूंची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करा. फूल, तुळस, धूप, दीप नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिट पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्य अनेक पटीने मिळतं. अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती मिळते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारीक, सुपारी किंवा फळ असतील तर 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजेच पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं. हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजूला व्यक्तीला तुम्हाला द्यायचे आहे. संपूर्ण अधिक महिना सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावे. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यावर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल टाकावे. विष्णूंच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि अधिक महिन्यात विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा दीपदान करावे. हे पुण्याचे काम मानले जाते. अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा नमः शिवाय, ओम नमः शिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसे की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चांगला आहे. त्याप्रमाणे श्रीराम जय राम मंत्राचा जप देखील करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ सुद्धा दररोज वाचू शकता, ऐकू शकता. यासाठी वेळ पैसा काहीच नाही, फक्त श्रद्धा हवी आहे. बघा, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्वाचं आहे. हे सगळं व्रत केल्याचे पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळले तर यामुळे आपल्याला पुण्य खूप मिळतं. भगवान विष्णूंची
पूजा करावी, त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल अर्पण करावे, दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा ऐकावे. अधिक महिन्यात भुकेलेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे, गरजूंना कपड्याचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावी. अधिक मासात सुवासिनी स्त्रियांनी 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण लुटतात. हे महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. अधिक मासात काही घरी सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचं सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं. यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो गुरुवारचा दिवस निवडला, रविवारचा दिवस निवडला तरी सुद्धा चालेल. अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे, कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीचं पान विष्णूंना वाहिलं तर तुमची मनोकामना पूर्ण होते असं शास्त्रात सांगितलं जातं. मुलींनी जर आपल्या आईला आई असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील ओटी तुम्ही भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरीही चालेल. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐकणंही पारायणा एवढंच पुण्यकारक आहे. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे. अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्याचं पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढतं. म्हणून किमान एकदा तरी दान करा. अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि शुद्ध होतं व आत्मा शुद्ध होतो. या महिन्यात सकाळी लवकर उठा आणि महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यात गाईला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा करा. अधिक महिन्यात श्री सुक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा ऐका. या महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री सुक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. फक्त नियमित म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्ध सुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही कुलदेवीला जाऊ शकता. अधिक महिन्यात श्रीमद भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक आहे मानले जाते. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र अगदी साधा व सोपा आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र द्वादशाक्षरी मंत्र खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करा. या मंत्राची पुन्हा आठवण करून देते. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पाठन अधिक महिन्यामध्ये आवर्जून करा. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या अधिक महिन्यात नक्की ऐकावं.
अधिक महिन्यात तांबूलदान महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. म्हणून अधिक महिन्यात तांबूलदान करावे आणि विडा दक्षिणा दान करावी. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींनी सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावं. दीपदान म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशांचं दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळेचा दिवा तुम्ही देऊ शकता. असेल तर तो दिवा सुद्धा देणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्या व्हाव्यात. अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरी बोलवलं जातं. विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी घोंगडी किंवा चटई टाकून झोपायचे आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री झोपणं बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचे नाही. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचे, या ताटामध्ये जेवण करायचे नाही, हा देखील नियम पाळू शकता. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. त्याप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास घालू शकता. अधिक मासामध्ये भोजन म्हणजेच एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. तुम्ही एखादी सवाशीण स्त्री बोलू शकता, तिला सुद्धा जेवू घालू शकता. या महिन्यात दीपदान करू शकता, आवळी स्नान करू शकता, तीर्थ स्नान करू शकता. नंतर तीळ किंवा तांदूळ दान सुद्धा आपण करू शकतो, धान्य दान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो, धरणं पारणं भोजन व्रत करू शकतो. म्हणजेच एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवासाला करायचं किंवा फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं, एक भुक्त हे व्रत पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कोणाचा अपमान सवय असेल, तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुखावली गेली असेल, घरचे असतील बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रत करू शकता. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहेत, की आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत केले जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलवून तिची रोज ओटी भरली जाते. एखाद्या सवाशीण स्त्रीला बोलावून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा, संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध ही व्रत आणि दान आहे, जी आपण अधिक मासामध्ये करू शकतो. या महिन्यात मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचे आहे. प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचे आहे. अधिक महिन्यात संक्षिप्त भागवत ग्रंथ किंवा भागवत जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा आहे ते भगवद्गीतेचे पठण करू शकतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे जे तुम्हाला ग्रंथ माहीत असतील त्याचं तुम्ही पारायण करू शकता. अधिक मासामध्ये नवनाथ गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, पशुपती व्रत, स्वामी चरित्र, त्याचबरोबर मल्हारी सप्तशती, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र तुम्ही करू शकता. अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातील काही पदार्थ त्याग करतात, म्हणजे कोणी दूध महिनाभर दुधाचं सेवन करत नाही, कुणी साखर भात, त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ एखादं फळ असेल त्याचाही त्याग करू शकता. अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करा, म्हणजे जसे की चप्पल किंवा दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्यात म्हणजे पूर्ण महिनाभर दाढी करत नाही किंवा केस कापत नाही. अधिक महिन्यामध्ये जावयाला कपडे देताना ते कोरडे देऊ नये. कपड्यांच्या कोपऱ्याला थोडं हळद कुंकू लावून मगच ते त्याच्या हातात द्यावे, असं शुभ मानलं जातं. तुम्ही केलेले सेवेचे अनुभव येतात नसेल तर तुम्ही समजून जा, तुमच्याकडून तुमची कुलदेवी कुलदैवत आणि तुमच्या पितरांची सेवा होत नाही. जोपर्यंत आपली कुलदेवी कुलदेव आणि पितरांची सेवा करत नाही तोपर्यंत जेही काही आपण व्रत वैकल्य पूजापाठ करणार आहोत त्याचं फळ हवं तसं आपल्याला मिळत नाही, रिझल्ट बघायला मिळत नाही. यामुळे या अधिक महिन्यापासून तुम्ही तुमची कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीचे उपवास करायला सुरुवात करू शकता. कुलदेवीचा जो कोणता वार असेल तो दिवशी सकाळी तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर अभिषेक करा.
किंवा मूर्तीवर, फोटोवर तुम्ही कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. कुलदेवीचा जो मंत्र असेल तो आपण कुंकुमार्चन करू शकतो. या उलट कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी सकाळी, संध्याकाळी आपल्या कुलदेवीची आरती नित्यनियमाने घरात करायला सुरुवात करा. त्याचबरोबर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही घरच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरा. घरात जो पुरुष मंडळी आहे त्यापैकी कोणत्याही एकाने किंवा कर्त्या पुरुषाने तुमचे जे कुलदेव आहे त्याचे उपवास करा. मग बघा तुम्हाला आयुष्यामध्ये किती बदल दिसतील. आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे, तसेच या महिन्यात काही महत्त्वाचे नियम पालन करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण या गोष्टी जाणून घेऊया. अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे, मुंज किंवा प्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य हे अजिबात करू नये. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमांचा नाही. पण आधीच काही ठरलेलं असेल तर विद्वान पंडितांचा सल्ला घ्यावा. यासोबत या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नोकरी जॉइन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. या महिन्यात नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूची खरेदी टाळली जाते. अधिक महिन्यात खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यात असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. राग किंवा द्वेष करणे टाळावे. मनाची शुद्धी करावी. या महिन्यात जर कोणाशी भांडण झालं असेल तर पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमाभाव ठेवा. परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये अधिकच हानिकारक आहे. आणि त्यामुळे सत्य बोलणं हीच या महिन्यात सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम सत्यात देव आहे. अनेक लोक या पवित्र महिन्यात विशिष्ट दिवशी केश कर्तन किंवा नखे कापणे टाळतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यात इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात मांस, मद्य, लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन सुद्धा करू नये. या महिन्यात आपले जे कुलदैवत आहे त्यांच्या व्यतिरिक्त ज्या देवस्थानी आपण अजून कधीच गेलो नाही, पण अधिक मासामध्ये जाण्याचा विचार करतोय, तर तिथे जाणं आपल्याला टाळायचं आहे. असे छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींवर बंधन आहे. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे टाळा. या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवीन कपडे याची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम, सादगीचा महिना आहे. जे आहे त्यात समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. अधिक महिन्यात संन्यास ग्रहण करता येत नाही. नूतन व्रत ग्रहण, दीक्षा करता येत नाही. विवाह होत नाही. उपनयन, देवप्रतिष्ठा या गोष्टी आपल्याला करता येत नाही. अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. या महिन्याचा सर्वात मोठा शत्रू